वार्ड क्रमांक 12 मधून भाजपचे अधिकृत उमेदवार रणजितदादा रासकर हे आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आलेला आहे। काय सांगाल याबद्दल? नक्कीच आज प्रचाराचा शुभारंभ करण्याच्या दृष्टीने वार्ड 12च्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आज आम्ही गणेशाची आराधना केली आणि ह्या प्रभाग 12 मधील जनतेच्या विकासासाठी रणजितदादांना मतदान करावं। कारण त्यांनी आपण पाहिलं असेल की रणजितदादा आता 9 वर्ष निवडणुका नव्हत्या की कुठले प्रशासक होते, तरी पण रणजितदादांचं काम आपण इथल्या लोकांनी पाहिले की लोकांसाठी झटणारा मनुष्य म्हटलं तर रणजितदादा, आणि त्यांच्या रूपाने आज आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे। निश्चितच ह्या प्रभागाच्या विकासासाठी रणजितदादा हे योग्य उमेदवार ठरतील आणि ते निवडून येतील अशी मला आशा आहे। होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला अजेंडा काय असणार आहे ज्यावरती आपण उमेदवारी लढणार आहात? प्रभाग 12 मधील लोकांचे विकासात्मक जे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही इथे उतरलेलो आहोत। आम्ही सगळ्यात महत्वाचं इथला जो ड्रेनेजचा प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल, त्याच्यासाठी त्या प्रभाग 12 आणि फुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिकेमध्ये जनतेच्या विकासात्मक जे लोकांचे सेवा करण्याच्या दृष्टीने आमचे नगरसेवक काम करतात। महिला भगिनी, पुरुष मंडळी आणि रोजगार तरुण पिढींना कामासंदर्भात कशा पद्धतीची योजना आपल्या पक्षाच्या माध्यमातून आखले जाणार आहेत त्याबद्दल काय सांगा? नक्कीच सभागृहाच्या माध्यमातून नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर आमचे उमेदवार महिलांच्या दृष्टीने त्यांना स्टॉल उपलब्ध करून देणे, त्यांचे जे व्यवसाय करतात, उद्योग व्यवसाय करतात त्यांना स्टॉल उपलब्ध करून देणे, किंवा शासकीय ज्या योजना आहेत, मुद्रा योजना असतील किंवा तरुणांना ज्या आपल्या स्किल इंडिया, मेक इन इंडिया ह्या माध्यमातून ज्या योजना असतील त्या सर्वसामान्य युवकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना उद्योजक बनवणे, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा तर नक्कीच आहे। सन्मान्य नरेंद्रभाई मोदीजी विकास पुरुष आपल्या देशाचे आपण पाहिलं असेल, युवकांना प्राधान्य देऊन त्यांच्या विकासात्मक, त्यांच्या रोजगाराच्या दृष्टीने, उद्योगाच्या दृष्टीने ह्या ज्या योजना आहेत त्या आम्ही फुरसुंगीमध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीने राबवू। वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आपला पक्ष कशा पद्धतीने ठोस पावलं उचलणार आहे त्याबद्दल काय सांगा? नक्कीच आमच्या इथे ह्या भागामध्ये फुरसुंगी उरुळी देवाच्या ह्या प्रचारादरम्यान मी इथे आलोय, तर नक्कीच आम्ही प्रशासनावर त्याच्या पकड मजबूत करून इथल्या लोकांना न्याय भावनेने कुणाची बाजू न घेता गुन्हेगारी विरुद्ध आमचा उमेदवार, प्रत्येक कार्यकर्ता आमचा त्याच्या विरुद्ध आवाज। वार्ड क्रमांक 12 मधून रणजितदादा रासकर यांची पक्षाकडनं योग्य त्या पद्धतीने निवड झाली आहे, ठाम आहे का यावर? नक्कीच ठाम आहोत। त्यांना आम्ही एबी फॉर्म देऊन पहिल्याच यादीमध्ये आम्ही त्यांना उमेदवारी दिली। दादा, वार्ड क्रमांक 12 मधून भाजपचे अधिकृत उमेदवार आपण आहात, कोणत्या प्रलंबित प्रश्नावरती आपण होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये लढणार आहात काय सांगाल? प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षाचं आभार मानणार आहे आणि माझ्या पार्टीमध्ये ज्या लोकांनी मला या ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मी पहिल्यांदा आभार मानतो। त्याचबरोबर आतापर्यंत मी प्रभागामध्ये रस्ते, लाईट, पाणी, ग्रामपंचायत सदस्य असताना त्या माध्यमातून केले जाईल। महानगरपालिकेच्या माध्यमातून पाणी आणण्याची योजना असेल, एनजीबीच्या माध्यमातून शासनाकडनं पैसे कोर्टात केस करून मी पाणी आणण्याचा प्रयत्न केला, कचरा डेपोचं आंदोलन केलेलं आहे। असे अनेक विषय आहेत की ज्या विषयांमध्ये मी काम केलेलं आहे। आगामी काळामध्ये माझ्या एरियामधल्या महिलांसाठी मी पहिल्यांदा सक्षमीकरणासाठी लघु उद्योगाची उभारणी करणार आहे। त्याचबरोबर इथं या प्रभागामध्ये थोडं अनधिकृत कामं चालतात, की अनधिकृत कामं बंद करण्यासाठी मी प्रयत्नशील जाणार आहे। त्याचबरोबर ड्रेनेजचे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत, ते ड्रेनेजचे प्रश्न योग्य रीतीने कसे सोडवता येतील ते प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर नॅशनल हायवेचा जो आम्हाला ऍक्सेस आहे, तर काळेपड भागापासून काही दर्शन भागापर्यंत त्या सगळ्यांनाही मिळतो, तो ऍक्सेस कसा इझिली उपलब्ध होईल यासाठी मी प्रयत्नशील राहतो। होणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहील असा आपला कितपत ठाम विश्वास आहे? तर पूर्ण माझ्या जनतेवरती पूर्ण विश्वास आहे, माझ्या नागरिकांवरती विश्वास आहे। प्रत्येक लोकांना माहिती आहे की मी कुठल्याही अडीअडचणी असतील त्या अडीअडचणीला मी त्यांच्यासोबत उभा असतो। आज इथं वातावरण थोडंसं वेगळं, वॉर्ड छोटे झालेले आहेत, त्यामुळं या भागामध्ये 5-5 उमेदवार असल्यामुळे लोकांची थोडी अडचण होते, पण ती अडचण समजून घेऊन सुद्धा आपण रणांगणात उतरत आहे। लोक प्रत्यक्ष गेल्यानंतर ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांनी
आपल्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे त्यांनी स्वतः संकल्प केलेला आहे. म्हणून आज या ठिकाणी सगळे लोक उपस्थित आहेत. मला 100% खात्री आहे की पालकचे पक्षाचा विजय हा ठिकाणी होणार. धन्यवाद.